सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. एक दिवशी बहिणाबाई एकदम म्हणाल्या, आई, मी तुझ्या नव्या लुगड्याची घडी मोडू? तुला नेसता येईल? मी तर केव्हा शिकले. पाहता पाहता बहिणाबाईंनी लुगडे नेसले. जानकीबाई पाहतच राहिल्या. त्यांना विश्वासच बसेना. जानकीबाई म्हणाल्या, बहिणा, आता तू लुगडेच नेसत जा. उद्यापासून नेसायला लाग. माझ्याकडे 2 नवीन लुगडी आहेत, ती जोडी तू घेऊन टाक. तेवढ्यात औदेव कपड्यांचे मोठे गठ्ठे घेऊन आले. ते म्हणाले, येथील व्यापारी केशवदास, त्यांचं मोठं दुकान आहे. ते आजारी पडले होते. मी दिलेल्या औषधाने एकदम दुरुस्त झाले. दुकानातही बसू लागले. त्यांनाच पाहायला आवजी गेले असता त्यांनी ते गाठोडं दिलं. त्यात काही लुगडी, सोळखण, धोत्रे, मुलांसाठी कापडं होती. जानकीबाई म्हणाल्या, माणूस चांगला सज्जन दिसतो. होय तर. अहो, त्यांना एकदा ताप आल्याने फार घाबरले होते ते एकदम. अशाच तापाने 2 वर्षापूर्वी त्यांचा लहान भाऊ गेला होता, म्हणून सारे घाबरले होते. तेवढ्यात गाठोड्यातील एक नवं लुगडं बहिणाबाईंनी नेसलं. प्रथम देवाला, मग आई वडिलांना नमस्कार केला. आता पती रत्नाकरांना देखील कधी दाखवेन असं त्यांना झालं. माधवरावांच्या आई म्हणाल्या, माधवा, श्रावणात अधिक महिना सुरू होतो. माझ्या मनात 30 आणि 3 ब्राह्मणांना जेवण घालावं असं आहे. पण आई, इतके ब्राह्मण कसे मिळणार? प्रयत्न केलास तर अवघड नाही. वडगाव, पुसेसावळी, किन्नई, गोरेगाव, वर्धनगड या गावात ब्राह्मणांची पुष्कळ घरे. अशा धार्मिक कार्यास कोणी नाही म्हणणार नाही. पुढच्या वर्षापर्यंत मी असेल नसेल. आई, असं का बोलतेस? यापुढे प्रत्येक अधिक महिन्यात आपण ब्राह्मण भोजन घालू. रत्नाकरांना विचारून चांगला दिवस ठरवून टाक. ब्राह्मणांना काय दान द्यायचं ते तू ठरव. फक्त माझी एक इच्छा आहे, जेवणात लाडवाचा भेद करावा. एका लाडवात सोन्याची अंगठी घालावी. या गुप्तदाराचं महत्त्व आणि पुण्य देणाऱ्यांना आणि मिळवणाऱ्यांना सारखंच असतं. दिवस नक्की झाला. सारी तयारी झाली. ब्राह्मणांना, औजी आणि रत्नाकरांना माधवरावांनी भोजनाचं आमंत्रण देण्यास सांगितलं. जानकीबाई, बहिणाबाई माधवरावांच्या घरी तयारीसाठी जाऊ लागल्या. असा सोहळा दोघी प्रथमच पाहत होत्या. रहिमतपुरातही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य पार पडणार होतं. शुक्रवार ठरला होता. गुरुवारी रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. सर्व पाहुणे मंडळी जमली होती. अखेर 33 ब्राह्मण भोजनांचा सोहळा पार पडला. माधवराव, पत्नी कृष्णाबाई सर्वांना आग्रह करीत होते. त्यांची आई पलीकडे बसून अंगठी असलेला लाडू कोणाला मिळतोय याची वाट पाहत होती. पण या खास पंक्तीत तो योग आला नाही. नंतर प्रमुख गावकऱ्यांची, भजनी मंडळींची दुसरी पंगत बसली. याही पंक्तीत लाडू कोणाला मिळाला नाही. नंतरची पंगत बसली बहिणाबाईंची. आणि काय आश्चर्य, बहिणाबाईंच्या लाडवात ती अंगठी मिळाली. माधवच्या आईने बहिणाबाईंना एक लुगडं आणि चांदीचं भांडं दिलं. म्हणाल्या, तुला ही अंगठी मिळाली याचा मला फार आनंद झाला. तुझ्या पाठी पूर्वजन्मीचं पाठबळ निश्चित आहे. हा शुभ शकून आहे. माझा मनापासून तुला आशीर्वाद आहे. तुझे पुढील जीवन अतिशय भाग्याचं जाईल. बहिणाबाईंनी त्यांना वाकून नमस्कार केला. जानकीबाईंना आनंदाश्रू आवरणात. एके दिवशी सकाळीच मारुतीबुवा औजींकडे आले. म्हणाले, आपल्या इथे प्रवचनासाठी जयराम स्वामींना प्रत्यक्ष आमंत्रण देण्यास आपण जाऊया. ते जर इथे आले तर आपले महत्भाग्यच. त्यांच्याबद्दल त्यांच्या मठाजवळ राहणारे वासुदेव भंडाऱ्यांनी माहिती सांगितली. काय सांगितलं बरं वासुदेवांनी? जयराम स्वामींचा जन्म अष्टमीचा, त्यामुळे त्यांना महान विठ्ठल भक्त समजले जातं. त्यांचे लहानपण आणि विद्याभ्यास पंढरपुरातच झाला. ते सारखे पंढरीनाथांजवळच असत. त्यांना वडगावच्या कृष्णाप्पांच्या स्वामींचा अनुग्रह घेण्याची आज्ञा झाली. ते स्वतः कृष्णभक्त होते. त्यांनी जयराम स्वामींना गुरुपदेश दिला. जयराम स्वामींची खासियत आहे, ते कोणताही विषय अतिशय सोपा करून सांगतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला आणि प्रवचनाला प्रचंड गर्दी असते. ते स्वतः अभंग आणि पद रचून गातात. म्हणूनच त्यांचा आपल्याला लाभ मिळावा असं वाटतं. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनंतर भल्या पहाटे
दोघेही निघाले. हट्टानं बहिणाबाई त्यांच्यासोबत निघाले. स्वामी विठ्ठल भक्त असल्याचे समजल्यावर बहिणाबाईंना त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. वडगावला पोहोचताच कृष्णाप्पा समाधीचे दर्शन घेतलं, परंतु जयराम स्वामींचं दर्शन झालं नाही. स्वामी आदल्या दिवशी कीर्तनासाठी परगावी गेले होते. एवढ्या उत्साहानं सोबत आलेल्या बहिणाबाईंना स्वामींचं दर्शन घडलं नाही म्हणून आऊजींना वाईट वाटलं. बहिणाबाई म्हणाल्या, बाबा, प्रत्येक गोष्ट काही पूर्वनियोजित असते. स्वामींचं दर्शन पुढे होईल केव्हा तरी. ते कसं काय? आऊजींनी विचारले. त्या म्हणाल्या, भगवान शास्त्री आता लवकरच परत येतील, त्यामुळे आपण कुठे जाणार हे अनिश्चित आहे. तरी सुद्धा पंढरीनाथाच्या कृपेनं स्वामींचं दर्शन निश्चित होईल याची खात्री आहे. त्या दिवशी त्या सर्वांनी मठातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच तिघेही परतीच्या प्रवासाला निघाले. आता बहिणाबाईंना जयराम स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली होती. संध्याकाळची जेवणं झाल्यावर आऊदेव आणि जानकीबाई ओसरीवर बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, कशाच्या चिंतेत आहात? हो, लवकरच भगवान शास्त्री येतील, त्या आल्यावर आपण कुठे जायचं या विचारानं रात्रीची झोप येत नाही. एका ठिकाणी आपलं बस्तान होत नसल्यामुळे जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. आऊजी आणि जानकीबाईंची चर्चा सुरू असतानाच टाकसाळ्यांकडे त्यांनी केलेल्या पारायणाच्या उद्यापनाची जेवण करून रत्नाकर आले. तिथेच बसत रत्नाकरांनी विचारले, कशाची एवढी गंभीर चर्चा सुरू आहे? काय विशेष घडलं का? औदे म्हणाले, तसं नाही, तुमची वाट पाहत सहज बोलत बसलो होतो. रत्नाकर म्हणाले, पण तुमच्या चेहऱ्यावरून सहज बोलणं होतं असं वाटत नाही, काहीतरी गंभीर विषय असावा. मग आऊजींनी सांगितलं, भगवान शास्त्री लवकरच परत येतील, काहीच दिवस हाताशी आहेत, तोवर आपल्याला काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे. रत्नाकर म्हणाले, एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यास आपल्याला व्यवस्थित राहता येईल. शिवाय दोन्ही मुलं पांडुरंग आणि शिवदास यांनी याज्ञिकी शिकल्यामुळे मलाही मदत होईल आणि औषधीची माहिती त्यांना झाल्यामुळे तुम्हालाही मदत होईल. दोन्ही विद्येत तरवेज आहेत दोघेही. आता मुलांच्या बाबतची काळजी मिटली. आपण कुठेही गेलो तरी तुम्हाला आणि मला दोन्ही मुलांची चांगली मदत होईल. तेवढ्यात आऊजी एका आजारी माणसाला पाहण्यासाठी बोलावणं आल्यामुळे निघून गेले. निर्णय झालाच नाही. बहिणाबाईंची कीर्ती आसपास पसरली होती. कोरे गावातील शिवराम किरपेकरांच्या पत्नी दुर्गाबाईंच्या सुनेला मूल होत नव्हतं. सर्व उपाय करून झाले होते, पण यश येत नव्हतं. त्यांना वाटलं, बहिणाबाईमुळे कदाचित काही योग येईल. त्या हेतूनं त्यांनी त्यांच्या घरी नवरात्रात होत असलेल्या ललिता पंचमीच्या व्रतानिमित्त या सर्वांना बोलावणं केलं. रत्नाकर यांच्या हस्ते पूजा असल्यामुळे तेही निमंत्रित होते. माधवराव घुगरदरे त्यांचे जवळचे नातं असल्यामुळे त्यांनाही पत्नीसह आमंत्रित होते. माधवरावांच्या आईकडून बहिणाबाई विषयीची सारी माहिती दुर्गाताई किरपेकरांना समजली होती. अशी स्त्री आपल्या घरी यावी या इच्छेनं त्यांनी हा घाट घातला. ललिता पंचमीच्या आदल्या दिवशी सारे जण कोरेगावला आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच रत्नाकरांनी देवीची मंत्रघोषात साग्र संगीत पूजा केली. नंतर सवाष्णीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. दुर्गाबाईंच्या सुनेची बहिणाबाईंनी 5 फळांनी ओटी भरली. ललिता देवीचा आशीर्वाद मागितला. पांडुरंगाला आळवलं. नंतर दुर्गाबाईंनी बहिणाबाईंची ओटी भरून त्यांना साडी सोडली दिली. दुसऱ्या दिवशी रत्नाकर यांनी उत्तर पूजा केल्यावर सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. किरपेकरांच्या घरात ललिता देवीच्या प्रसादाची आतुरतेनं वाट पाहू लागली. ही बहिणाबाईंची कसोटी होती. 2-3 दिवसानंतरची गोष्ट. रात्री अवदेव झोपले असताना त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांच्या डोळ्यासमोर एकदम तेजस्वी प्रकाश पडला. त्या प्रकाशातूनच कुणीतरी बोललं, मात्र व्यक्ती दिसली नाही. त्या प्रकाशातून आऊजींना आदेश आला की तुम्ही इथून सरळ कोल्हापूरला जा, तिथे तुमचं कल्याण होईल. होय होय येतो असं ओरडतच आवाजाने जानकीबाई जागा झाली. काय झालं विचारल्यावर आऊजींनी नुकतंच पडलेलं स्वप्न सांगितलं. जानकीबाई म्हणाल्या, कोल्हापूर ते महालक्ष्मीचं गाव. परवा आपण ललिता देवीच्या पूजेला गेलो होतो, त्याचा निश्चित काहीतरी संबंध असावा. देवीनंच दृष्टांत दिला. आऊजी म्हणाले, सर्व देवी सारख्याच, फक्त रूप वेगळे.
नक्कीच काहीतरी चांगलं घडणार असेल. पण यात बहिणाचा अधिक भाग असणार. तिच्या पत्रिकेत महायोग आहे. सकाळी सर्वांना ही सुवार्ता समजली. रत्नाकरांशी चर्चा झाली. पुढे कुठे जायचा प्रश्न देवीनं सोडवला. नाहीतरी रत्नाकर यांचा विचार एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याचा होताच. दैवी शक्तीमुळे प्रश्न सुटल्याने त्यांना आनंद झाला. औजी म्हणाले, आपली काळजी त्या पंढरीनाथालाच. बहिणा रोज त्यांची विनवणी करायची, ती फळाला आली. बहिणाबाईला झालेला आनंद त्यांनी व्यक्त केला नाही, पण त्यांना खात्री होती की त्या प्रखर वलयातील व्यक्ती पंढरीनाथ असावेत. रोहितपूर सोडून जायचं निश्चित झाल्यावर बहिणाबाईंना जरी समाधान वाटत असलं तरी रोहितपुरात आल्यावर गावात सर्वत्र जाणं येणं, आपुलकी, जवळचे संबंध निर्माण झाले होते. हे स्नेहसंबंध तोडताना बहिणाबाईंना अतिशय दुःख होऊ लागलं. त्या उदास राहू लागल्या. वाड्यामागील रामफळाच्या झाडाखाली एकांतात बसून विचार करू लागल्या. माणसं जोडायला वेळ लागतो, पण हा दुरावा कसा सहन करू? सर्वांना कसं विसरू? या सर्वांना सोडून कसं जायचं? पुढे रहिमतपूर, कुठे कोल्हापूर, परत इथे कधीतरी येणं होणार का? मग इथे आलोच कशाला? या दुराव्यासाठी? बहिणाबाई कमालीच्या अंतर्मुख झाल्या. त्यातून त्यांना काव्य स्फुरू लागलं. बहिणाबाई हातात लिखणी साहित्य घेऊ लागल्या. त्यांच्या हळव्या मनातून पोळी बाहेर पडू लागल्या. त्या कागदावर उतरवू लागल्या. कथा ऐकानी, पुराण श्रवणी, ब्रह्मपूजनी चित्तरिसे, तेथुनी प्राक्तने ओढुनिया जाण, ते स्थळ सोडून चाली येलो. उदास अंतर नावडेची काही, प्राक्तनासी नाही उपाय येतो. कुठेतरी एके ठिकाणी राहण्याचं त्यांचं स्वप्न अजून साकार झालं नव्हतं. कधी संपणार ही वणवण? चार चौघींसारखा संसार कधी सुरू होणार? प्रपंचातून परमार्थ कधी साधणार? माझ्या पांडुरंगाची सेवा कधी घडणार? नाम संकीर्तनात माझा काळ केव्हा जाणार? एकही क्षण नामा वाचून जाता कामा नये. नेत्री हरी ध्यान, मुखीचे कीर्तन, सर्वदा श्रवण मोक्ष शास्त्रे. बहिणा म्हणे, भक्ती खरी मोक्षदाती, ती पाहिजे संगती संत सेवा. मंडळी, इथे आज आपण थांबतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. भेटूया पुढच्या भागासह उद्या. तोपर्यंत बाय बाय.